हाय एव्हरीवन. तर मी रोज करत आहे शेंगदाणे, चणा डाळ आणि काजू फॉर पालकची भाजी विथ ढाबा स्टाईल. बघा, मी पालक हे चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर यांची मी पेस्ट बनवत आहे. पेस्ट झाल्यानंतर ही थोडीशी थीन पाहिजे, त्यामुळे थोडं पाणी ॲड करून मी ती पेस्ट बनवत. त्यानंतर तेलात मी थोडं लसूण टाकून मी हे पालक टाकलेलं आहे. पालकमध्ये मी थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे आणि याला शिजवलं आहे. पालक अशी शिजली पाहिजे की सगळं पाणी त्यातलं निघून जायला पाहिजे. थोडं पाणी असलं तरी चालेल. बघा, ही अशी दिसेल. त्यानंतर मी तेलात कांदे, मिरची आणि मी लाल मिरची पण टाकलेली आहे आणि हा मिरची पावडर मी टाकत आहे. मिरची पावडर मी 3 स्पून घेतलेलं आहे, कारण आमच्याकडे स्पायसी खातात. त्यानंतर मी यात खूप कमी ऑइल यूज केला. तुम्ही आपल्यानुसार ऑइल टाकू शकता. त्यानंतर यात मी टाकलेलं आहे धनिया पावडर आणि तुम्ही सगळ्या प्रकारची पावडर इथे टाकू शकता. त्यानंतर मी यात ॲड केलं आहे टोमॅटोला सगळं शिजून झाल्यानंतर बघा, ती पेस्ट टाकायची जी आपण बनवलेली होती. त्या पेस्टमुळे मे बी हे जे मिश्रण आहे ते खूप थिक होणार, त्यासाठी आपण पाणी टाकतो आहे. पाणी टाकल्यानंतर याला शिजवायचं आहे. हे सगळं उकळलं पाहिजे. त्यानंतर आपण याथे पालक ॲड करायचे आणि याला स्टीर करायचं आणि याला थोडं शिजू द्यायचं कमी आचेवर. शिजून झाल्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे भाजी. याला कलर पण छान आलेला आहे आणि हे तुम्ही गरम गरम पोळीसोबत खाऊ शकता. खूप सुंदर वाटते. बघा किती छान टेक्स्चर आलं आणि किती थिक झालेली आहे. थँक्स फॉर